भक्ती करत असताना श्रद्धा सोबत सबुरी असली की देव मदतीला धावून येतो म्हणजे येतोच. श्रीपाद वल्लभ गाणगापुरात असताना पर्वतेश्वर नावाचा एक गरीब शेतकरी होता. तो श्रीगुरूंचा परमभक्त होता. काया वाचा मनी श्रीगुरूंची तो सेवा करत असे. त्याचा एक नित्य नियम होता. श्रीगुरू सकाळी स्नानसंध्या करण्यासाठी भीमा अमरच्या संगमावर जाण्यासाठी निघाले की वाटेमध्ये असलेल्या आपल्या शेतामध्ये तो उभा राहायचा आणि श्रीगुरू दिसले की धावत येऊन त्यांच्या पाया पडायचा. हा त्याचा नियम कित्येक दिवसांपासून चालू होता. श्रीगुरू त्याच्याशी काहीही बोलत नसे. एके दिवशी श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू नित्य नियमाने मला रोज नमस्कार करतो, एवढे कष्ट का घेतोस? तुझी काय इच्छा आहे? त्यावर शेतकरी म्हणाला, तुम्ही माझ्या शेताकडे कृपादृष्टीने पाहावे. माझे शेत चांगले पिकले आहे. शेतामध्ये तू काय पेरले आहेस? ज्वारी पेरली आहे. पीक खूप चांगले आलेले आहे. आपल्या कृपेने माझ्या शेतामध्ये भरपूर धान्य आलेले आहे. प्रसन्न झालेले श्रीगुरू त्याला म्हणाले, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर एक काम कर. मी संगमावर जाऊन स्नान संध्या करून येतो. तोपर्यंत तुझे हे सर्व पीक 4 बोटे खाली ठेवून कापून टाक. शेतकरी म्हणाला, तुमचे शब्द मला प्रमाण आहे. मी तुमची आज्ञा मोडणार नाही. आणि मग श्रीगुरू स्नान संध्या करण्यासाठी संगमाकडे निघून गेले. शेतकऱ्याने पीक कापण्याचा निश्चय केला. तो गावामध्ये गेला. तिथे अधिकाऱ्याला भेटून म्हणाला, मला माझ्या शेतातील पीक कापण्याची परवानगी द्यावी. मी शेतसरा म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्य देईन. पीक नाही आले तर साठवणीतलं देईल. तेही जर अपुरं पडलं तर माझी गुरंढोरं जप्त करावी. असे वचन देऊन त्याने शेत कापण्याची परवानगी घेतली आणि गडी माणसांकडून शेत कापून घेतले. ही बातमी ऐकताच शेतकऱ्याची बायका मुले धावतच आली आणि रडू लागली. पण त्याने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. एका संन्याशाच्या सांगण्यावरून पीक कापण्याचा मूर्खपणा करत आहे असे लोक बोलू लागले. पण शेतकऱ्याने लक्षच दिलं नाही. श्रीगुरूंना तो शेतावर घेऊन आला व म्हणाला, आपल्या आज्ञेप्रमाणे मी सगळे पीक कापले. त्यावर श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे वेड्या, हे तू काय करून बसलास? तू उगाचच पीक कापले. मी तुला केवळ गमतीने बोललो होतो. तो म्हणाला, स्वामी, माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. आपली आज्ञा मला प्रमाण आहे. बाकी मला काहीही माहीत नाही. सद्गुरू म्हणाले, जसा तुझा भाव तसेच तुला फळ मिळेल. धन्य आहे तुझा निर्धार. तुझ्या श्रद्धेचे तुला मोठे फळ मिळेल. आता तू कसलीही चिंता करू नकोस. असे आश्वासन देऊन श्रीगुरू मठामध्ये गेले. काही दिवसांनी प्रचंड वादळ आलं. मुसळधार पाऊस सुरू झाला. गावातील शेतकऱ्यांची पिके पार बुडाली. अतोनात नुकसान झाले. ओला दुष्काळ पडला. पर्वतेश्वराच्या शेतातील ज्वारींच्या बुडक्यांना मात्र असंख्य अंकुर फुटले. पीक जोरात वाढले. शतपटींनी धान्य आले. बाकी सगळ्या गावात धान्याचा दुष्काळ पडला. सर्व लोक दुःखी झाले. पर्वतेश्वराच्या शेतातील पीक पाहून ते आश्चर्य करत होते. पर्वतेश्वराच्या शेतात मात्र गावाला पुरेल एवढे धान्य आले होते. पर्वतेश्वराच्या बायका मुलांना अतिशय आनंद झाला. बायकोने शेतातील धान्यराशीची पूजा केली आणि ती म्हणाली, मी तुमची आणि श्रीगुरूंची खूप निंदा केली, त्याबद्दल क्षमा करा. आता आपण मठात जाऊन श्रीगुरूंची माफी मागूयात. त्यांनी ते मान्य केले आणि ते सगळे मठामध्ये गेले. त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली. त्यांची क्षमा मागितली. पर्वतेश्वरांनी काय काय घडले सगळे श्रीगुरूंना सांगितले. श्रीगुरूंनी सर्वांना आशीर्वाद दिले. तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करीन. धान्याची रास मोजण्यात आली. शतपटींनी धान्य झाले होते. कबूल केल्याप्रमाणे अधिकाऱ्याला शेतसारा म्हणून नेहमीपेक्षा दुप्पट धान्य देण्यात आले आणि गावामध्ये धान्याचा तुटवडा आहे हे पाहून त्याने आपल्या धान्यातील निम्मे धान्य गावातील लोकांना दिले. आपल्याला पुरेल एवढेच धान्य त्याने घरात ठेवले. बाकी धान्य गोरगरिबांना वाटून दिले. श्रीगुरूंच्या आशीर्वादाने पर्वतेश्वराच्या कुटुंबाचे कल्याण झाले. श्री स्वामी समर्थ.